नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आमचे गावात कोणतेही वाद विवाद नाही. प्रशासनाने आम्हाला पाणी द्यावे, आमची बदनामी करू नये अशा भावना पेठ तालुक्यातील बोरीची बारी येथील ग्रामस्थांनी खासदार भास्कर भगरे यांच्याकडे व्यक्त केल्या. खासदार भास्कर भगरे यांनी पेठ तालुक्यातील बोरीची बारी या पाणी टंचाईग्रस्त गावाला भेट देत ग्रामस्थांशी चर्चा करत पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत गावात कोणतेही वाद नाही, मात्र प्रशासन आपले अपयश झाकण्यासाठी गावाची बदनामी करत असल्याचा आरोप केलाय. खासदार भास्कर भगरे यांनी गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ भूसर्वेक्षण करत बोरवेल करण्याची सूचना करत टँकरचे पाणी विहिरीत न टाकता ग्रामस्थांना त्याच्या गावात वाटप करण्याचे सूचित केले. जलजीवन मिशनचे रखडलेले काम त्वरित सुरू करत लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे असे सांगितले. यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, राष्ट्रवादी, शरद पवार गट, तालुकाध्यक्ष गिरीश गावित, गावातील नागरिक, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर आम्हाला गुजरातला जोडो अशी महिलांची मागणी आहे. पाणी टंचाईने त्रस्त महिला यावेळी आक्रमक होत त्यांनी प्रशासनाने आम्हाला पाणी देण्याऐवजी आमचे गावची बदनामी चालवली असून सरकारला आम्हाला पाणी नसेल द्यायचे तर आमचे गाव गुजरात राज्याला जोडा अशी संतप्त मागणी केली. ग्रामस्थांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांना मीडियापुढे माफी मागायला लावा असं सांगत रोष व्यक्त केलाय. यावेळी खासदार भास्कर भगरे यांनी ग्रामस्थांची समजूत काढत आपल्याला पाणी प्रश्न सोडविणे महत्त्वाचे असून सर्व अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करणे, जलजीवन मिशनचे काम पूर्ण करणे, परिसरातील धरणाचे काम मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. लवकरच तालुक्यातील सर्व जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यात येईल असे सांगितले. उपसायचं नाही, डायरेक्ट त्याच्यातून भरायचं. साहेब पण आमच्या गावाचं नाव बदनाम केलं त्यांनी. बघा आता जाऊ द्या, त्या निमित्ताने झाले आता त्या होऊन गेलेल्या गोष्टी आता सर पण कसं माहित आहे का, आज हे पा आज आमच्या गावचं नाव बदनाम झालंय. उद्या जर आम्ही पुढे गेलो काय हे गावचे लोक काय करतात म्हणजे काय खोटं नाटक करतात हे लक्ष करणार नाही. काळजी नका. नाही साहेब, आज फक्त एक माहिती आहे का कागदपत्री होते साहेब. आता हा जो आहे ना हा विषय हा ग्रामसेवक मॅडमना वाचायला सांगा ना, त्याच्यावर हे लोक बोलतील. हे बघा, यांनी पत्र दिलंय की आलेल्या बातम्याविषयी. साहेब पण हे सगळं याने हे खोटं नमूद केलंय. तर मग आमची सगळ्या गावकऱ्यांची अशी मागणी आहे का इथून ग्रामसेवक सरपंचांनी त्यांना माहिती कशी दिली, व्हिडिओ साहेबांनी वरती माहिती कशी दिली, तहसीलदार साहेबांनी माहिती कशी दिली, हे सगळं लोकांसमोर ना त्यांनी हे वाचून दाखवावं. आणि सगळं खोटं म्हणजे आमच्या गावाची बदनामी, उपसरपंच, पोलीस पाटील यांच्या वादामुळे म्हणे हे असं झालंय. म्हणजे आमची सगळ्यांची पूर्ण यांनी आमच्यावर हा सगळा ठपका ठेवला आणि यांनी कुठेतरी पळ काढण्याचा यांनी प्रयत्न केला. गावात म्हणजे ग्रामस्थ आहे की त्यांचाच वाद आहे म्हणे. गावकडे सांगतो म्हणजे जी वास्तविकता होती ना ती यांनी बाजूला ठेवली. तुम्ही उपसरपंच, पोलीस पाटील कुठे आहे? गाव आहेत, लहानले मुलांना विचारा कुणाचं भांडण झालं होतं का, लहान मुलांना विचारा. मतभेद नाही का काही, सगळे ग्रामस्थांशी तुम्ही ना हा खुलासा करू शकता. मला पण विशेष वाटलं का माझं नाव कसं काय त्याच्यामध्ये आलं, काय मतभेद आहे म्हणजे आमची ना समस्या मिटवता आमच्या गावावर आरोप केला. हा का पण सत्य परिस्थिती असताना समजायचं ते खोटं आहे असं डायरेक्ट उल्लेख केलेला आहे. साहेब ही खोटी माहिती पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही झालीच पाहिजे, नाहीतर हा सगळा गाव हा इथं रस्त्यावर उतरेल. आम्ही पंचायत समिती आणि तहसील कार्यालय एक पण अधिकाऱ्याला घुसून देणार नाही. निवासी जिल्हाधिकारी आपले निवासी उपजिल्हाधिकारी एक हांडाभर पाणी घेण्यासाठी तिकडे जाते. आणि साहेब आहे ना, मीडियाने ही दखल 20 तारखेला म्हणजे 9 वाजता घेतली आणि लगेच हे प्रशासनाने म्हणजे त्यांना जाग आली. मी नोट कॅम्प मध्ये फोटो काढला. हे बाय 4:28 त्यांनी पाणी सोडलं विहिरीत. तरी म्हणजे हे प्रशासन खोटं बोलत का आम्ही पाणी पुरवत होतो.
ते खराब पाणी ते खराब पाणी आहे. आता जर पाला तर त्याच्यात फेस आलाय. हा हे 17 तारखेपासून यांनी उल्लेख केला इथे. पाणी सुद्धा वापरेल. आम्ही आता मी हम सदस्य आहे, ग्रामपंचायत सदस्य मी स्वतः आम्ही दोघं आहे तिथे. हे बघा ठीक आहे, थोडंसं ना आपण बाकीचा वाद बाजूला ठेवू. मी करतो विचारणा. नाही साहेब, कारवाई जी आहे ना, हे चुकीचं आहे. कारवाई झालीच पाहिजे त्यांच्यावर. हे आरोप आज आमच्यावर केला, उद्या दुसऱ्यावर पण करतील. आम्हाला एखादी समजूत साहेबांना विचारणा करतो, यांना माहिती कोणी दिली, काय दिली करतो, मी चौकशी करतो. आता हे बघा गावाची पोलीस पाटील सरपंच बदनामी केली तर गावासमोर. आता ते याचं गाव साहेब याचे कोण आहे? जलजीवनचे कोण आले? तुम्हीच आहे ना? काय जलजीवनचे काय मला सांगा बरं साहेब. आपल्या विहीर खोदकाम झालंय, मला अगोदर हे सांगा. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी भगवान गायकवाड, बोरीची वारी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.